जय शिवराय मित्रांनो, मी अमोल. आजच्या व्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. तर पाहूया आज आपल्याला काय अनुभव भेटतो आणि आपला बिझनेस कसा होतो. तर आपण पुण्यामध्ये जाणार नाहीत, फक्त लोकलला धंदा करणार आहोत. तर पिंपरी चिंचवड मध्ये बघू आपण कसा धंदा होतो आज. तर काय काय कस्टमर असे असतात ते जास्त बिल पे करतात. ते 1-2 रुपये असेल चालते, ठीक आहे राहून द्या म्हणतात दादा. आणि काय काय कस्टमर मगासारखे एक्स्ट्रा सोडायला होतात आणि वरतून पैसे 1 रुपया पण जास्त देत नाहीत. 69 बिल झाले, 69च दिले. असे कस्टमर असतात काय काय. तर ठीक आहे, खूप अनुभव आणि खूप नवीन नवीन माणसं रोज भेटतात आणि खूप अनुभव वेगवेगळे भेटतात आणि त्यांच्या स्वभावानुसार आपल्याला वागावं लागतं, राहावं लागतं. तर असं असतं रिक्षावाल्यांचं जीवन. आणि लोक म्हणतात रिक्षावाले जास्त लूटमार करतात, जास्त घेत आहेत, तर सगळे सारखे नसतात. आहे बुधवार 9 जुलै आणि आपण आलेलो होतो आता भोसरीमध्ये. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर सपोर्ट करा मराठी माणसाला. तर आपली पहिली भोसरीला कंप्लीट केली आहे 134 रुपयाची आणि तिथून लगेच एक लोकल वाटी 40 रुपयाची बुकिंग. मला 40 दाखवले आणि कस्टमरला 43 रुपये दाखवले. तर 1 किलोमीटर सोडायचं होतं. त्यांना सोडल्यानंतर मला दाखवले 43 रुपये घ्या म्हणून आणि त्यांना 43 आणि बुकिंग येताना 40 रुपये दाखवले होते मला आणि मला 40 रुपयेच भेटले. 3 रुपये त्यांचे मायनस झाले माझ्यातून. तर मला वाटतं बहुतेक आता उबेरने परत चालू केलंय कमिशन घ्यायला. कालच्या एका बुकिंगला असं झालं 140 रुपये दाखवले मला घेताना आणि सोडल्यानंतर दाखवले 137 रुपये का 32 रुपये. तर 8 रुपये मला उबेरने दिले. आता परत चालू केलं वाटतं पहिल्यासारखं त्याने. तर पाहू आज दिवसभर कळेल आपल्याला कशा बुकिंग येत आहे. आणि आपण पुण्यात जाणार नाही, कारण की पुण्यात गेलं की टाइमपास खूप होतो आणि बुकिंग पण वाजत नाही, वाढल्या तरी बसत नाही. त्यामुळं आता बघू आपण इकडं पिंपरी चिंचवडला किती आज लोकांना धंदा होतो. नाही झालं SB रोड पर्यंत जायचं, कारण तिथं मॉल आहे, लगेच वापस आपल्याला बुकिंग पडते. तर ठीक आहे, पाहू आता. आपल्याला पुणे एअरपोर्टची आलती आता ओलाला 13 किलोमीटर घेतली होती पण कॅन्सल मारली, कारण की तिकडे जर गेलं तिकडे बसते माणूस. तर मित्रांनो आपण भोसरी लांडेवाडून कोयनानगर चिखलीला गेलो 125-26 रुपयाची बुकिंग घेऊन आणि तिथून आपल्याला बुकिंग वाढली. परत कोयना चिखलीने करून लगेच 213 रुपयाची आपल्याला उबेरला बुकिंग वाढली दापोडीची. दापोडीला आलो होतो आपण आता आणि दापोडीला आता पेस्ट उचललेली आहे हिंजवडी पेस्ट ओलावरती 15 किलोमीटर दाखवते. बघू किती बिल देते आता. कस्टमर येत आहे. तर मित्रांनो आपण दापोडीवरून हिंजवडी फेस्टोला आलतो 248 रुपयाची बुकिंग घेऊन ओलाला. तर आता बराच वेळ झाला, अर्धा तास झालाय बुकिंग नाही वाढली. मग आता जेवण केलं, 1 वाजली होती. तर म्हटलं जेवण करून घ्यावा आणि मग नंतर बघू आपण कुठली बुकिंग वाजते. हिंजवडीहून हिंजवडी लक्ष्मी चौकातून 83 रुपयाची बुकिंग आणली फिनिक्स मार्केट सिटीला आणि तिथून लगेच आपल्याला एक भाडं भेटलं प्रायव्हेट मध्ये 220 रुपयाचं. की डिमार्ट पटलं होतं मोठे 13 किलोमीटरचं. 13 किलोमीटरला 220 रुपये म्हणजे ठीक आहे, चला रॅपिडोला दाखवतो त्यांना तिथं घेऊन आलो. तर तिथून येताना मित्रांनो आपल्याला परत गाडीने झटके द्यायला चालू केलं. त्याचं सॉल्व झाला एक 8 दिवस झाला असेल, तो लगेच गाडीने परत झटके द्यायला चालू केलं आणि त्यांना ड्रॉप सोडल्यानंतर परत मी गॅरेजला आलो. तिथून ते साने चौकड गॅरेज आहे, साने चौकाच्या आणि चिखलीच्या त्या मधल्या रोडला गॅरेज आहे. त्या गॅरेजला आलो तर तिथे आल्या गाडीने झटके मारायची बंद केली. म्हटलं असं कसं. परत मग त्यांनी 2-3 राऊंड मारून बघितले पण काय झटके मारे ना. त्याला म्हटलं मी जरा सेटिंग करतो, म्हटलं थोडी सेटिंग केली त्यांनी थोडीशी आणि आपण परत कामावर आलो. म्हणलं लोकल मारतो, परत झटके मारले तर परत येतो. आणि झटके गाडी अधून मधून पाठीमागे अधून मधून मारत होती आणि किती अचानक जास्त मारायला सुरू केली, त्यामुळे आपण तो पार्ट बदलला होता. तर परत आणखी 8 दिवसांनी झटके मारायला चालू केले. आता पाहू लोकलला धंदा करून परत झटके मारायला लागले तर मग आपण परत गॅरेजला जाऊ, म्हणजे त्याला पण समजेल की झटके का मारत आहे. तर तो म्हटला वायरिंगचा शॉर्ट सर्किट झाला असा, वायरिंग कुठं त्याच्यामुळे झटके मारत असं आहे. मग पाठीमागे जो पार्ट बदलला आहे तो कशाचा होता. बघू लोकल बिझनेस करू आणि बघू झटके मारले तर परत आपण अजून गॅरेजला जाऊ.
तर साने चौकापासून आपण चिंचवडला शिवतेज नगरला एका मॅडमला आणलं 69 रुपयाची बुकिंग होती. म्हटलं ठीक आहे, गार्डनचं नाव टाकलं. गार्डन पाशी आल्यावर मॅडम म्हणते हे लोकेशन नाहीये, तो साई मंदिर नाहीये, त्या साई मंदिरापाशी जायचंय. तिच्या नवऱ्याने गाडी बुकिंग केली उबेरला आणि मला म्हणते इथं नाहीये. त्या नवऱ्याला कॉल केला, ते म्हटलं तिथं आसपास विचारा. तिथं विचारल्यानंतर म्हटलं इथून 1 किलोमीटर समोर आहे अजून. 1 किलोमीटर एक्स्ट्रा नेऊन सोडलं. तिला म्हटलं 20 रुपये एक्स्ट्रा करावं लागतील. काहीच बोलली नाही. तिथे गेल्यानंतर 69 रुपयेच केले तिने. आणि एवढे भिकारी कस्टमर आहेत काय काही की थोडे पण त्यांना जाण नाही की आपण एक्स्ट्रा सोडले, यांचे एक्स्ट्रा पैसे काय असतील 10-20 रुपये द्यावत म्हणून. पण नाही, काही कस्टमर आणि ते 69 रुपये पे केले. असे भिकारी कस्टमर काय काय भेटतात. तर मित्रांनो, आपण रिव्हर रेसिडेन्सीला आलतो आता. केळी चौकापासून तिथं पोहोचलो. तिथून मॅडमला 98 रुपये बिल झालं. 98 रुपये बिल त्यांनी बरोबर 100 रुपये पे केले. तर काय काय कस्टमर असे असतात ते जास्त बिल पे करतात. ते 1-2 रुपये असेल चालते, ठीक आहे राहून द्या म्हणतात दादा. आणि काय काय कस्टमर मगासारखे एक्स्ट्रा सोडायला होतात आणि वरतून पैसे 1 रुपया पण जास्त देत नाहीत. 69 बिल झाले, 69च दिले. असे कस्टमर असतात काय काही. तर ठीक आहे, खूप अनुभव आणि खूप नवीन नवीन माणसं रोज भेटतात आणि खूप अनुभव वेगवेगळे भेटतात आणि त्यांच्या स्वभावानुसार आपल्याला वागावं लागतं, राहावं लागतं. तर असं असतं रिक्षावाल्यांचं जीवन. आणि लोक म्हणतात रिक्षावाले जास्त लूटमार करतायत, जास्त घेत आहेत, तर सगळे सारखे नसतायत, असं माझं मत आहे. तर ठीक आहे, आता आपण आलेलो आहोत रिव्हर रेसिडेन्सी पाशी चिखलीच्या. आता घर जवळ आहे आणि पाऊस तर खूप वाढलेला आहे आता. गावाकडे पाऊस पाहिजे आणि इथं पाऊस खूप आहे पुण्यामध्ये. तर बळीराजाला पावसाची गरज आहे. आणि आता इथं फार तळे फुल भरल्यासारखे रस्ते भरलेत फुल पाण्याने. तर पाहू, घराकडे जाऊ, नाही तर आता पडली तर पिंपरीची घेऊ. पिंपरीहून रिटर्न आपल्याला एखादी आपण आलो घरी. 50 रुपयाचं लोकल भाडं आणलं होतं. तर उबेरला आज दिवसभरात आपण 850 रुपये केले आणि ओला 550 काहीतरी झाले आणि 220 रुपये एक प्रायव्हेट बुकिंग, अशी मिळून आपले 1,600-1,500 रुपये झालेले आहेत. तर चांगला बिझनेस झालेला आहे. आणि फक्त 200 रुपयाचा गॅस मध्ये हा बिझनेस झालेला आहे आजचा. 200 रुपयाचाच गॅस भरला, तो पण आत्ता भरलाय. सकाळी 100 पॉईंट होता आणि आता 200चा भरल्यामुळे परत 100 पॉईंट झालेला आहे. तर 200-250 रुपयाचा गॅस गेला असेल. तर ठीक आहे. तर आजचा व्लॉग जर आवडला असेल मित्रांनो, तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नोटिफिकेशन येईल तुम्हाला रोजच्या व्हिडिओचं. तर सपोर्ट करा मराठी माणसाला. धन्यवाद. शुभरात्री.